नमस्कार विद्यार्थी वर्गांनो, यूपीएससी गाईड मध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण बघणार आहोत सामान्य अध्याय तिसरा जो तुमचा पेपर आहे त्याचा आपण अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणार आहोत। सेम मायक्रो डिटेल्ड एनालिसिस। ओके, प्रत्येक हेडिंगला आपण मोडून त्याचे महत्त्वाचे घटक जे आहेत किंवा मी म्हणतो इम्पॉर्टंट थीम्स जे म्हणतो ते आपण बघणार आहोत, त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तुम्ही नक्की लिहून घ्या हे सगळे मी जे बोलतोय आणि हे लेक्चर कमीत कमी दोनदा तीनदा बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला नक्की काय अभ्यास करायचा आहे, कशाचे नक्की नोट्स करायचे आहेत, कुठल्या स्वरूपात आपला अभ्यास करण्याची पद्धत असली पाहिजे। ओके, चलो तर सुरू करूया। तर ओव्हरऑल जर हा पेपर बघितला तर कुठल्या गोष्टी आहेत, अर्थव्यवस्था आहे तुमची, दॅट इज इंडियन इकॉनॉमी आहे, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, ओके, आर्थिक विकास आहे, बरोबर, ओके, दॅट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, यस, जैव विविधता, ओके, जैव विविधता, ओके, दॅट इज बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण एन्व्हायरमेंट, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट, आणि सुरक्षता इंटरनल सिक्युरिटी। सोपा विषय, पण या विषयाला अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवा। इकॉनॉमिक सर्वे ह्याचा जास्तीत जास्त वापर करा। फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं खूप मदत येईल। तुमचा आता HRDचा अभ्यास आहे, जुने जे विद्यार्थी होते जे MPSCचा अभ्यास करत होते, जे HRD मध्ये तुम्ही जे फॅक्ट्स केलेले आहेत ते इथं कुठं ना कुठे यूज करायचा प्रयत्न करा, कारण या विषयामध्ये जे विश्लेषण करताल किंवा तुम्हाला जे समीकरण मांडावं लागेल ते तुम्हाला कुठल्या तर आधाराच्या म्हणजे भरोसे किंवा आधाराच्या बेसिसवरती मांडायला लागेल। लक्षात ठेवा, सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स खूप महत्त्वाचे राहतील इथं। ओके, चल एक एक बघूया लगेच। ओके, अर्थव्यवस्था पहिला जो टॉपिक आहे, पहिला जो महत्त्वाचा हेडिंग आहे अर्थव्यवस्था, मेन हेडिंग। ओके, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत। हा तुमचा ओव्हरऑल सिलेबस आहे त्याचा। ओके, अर्थव्यवस्था मध्ये इंडियन इकॉनॉमी मध्ये म्हणजे तुमची प्राथमिक असू किंवा सेकंडरी असू, द्वितीय असू किंवा टर्शरी म्हणजे तृतीय असू, या तिन्ही सेक्टर्स आपण जे बघणार आहोत त्याचा अभ्यास बघणार आहोत। ओके, परत तुमची शेतीविषयी अभ्यास बघणार आहोत, उत्पन्नाविषयी अभ्यास बघणार आहोत। ओके, तर पहिला मेन सब हेडिंग तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाचे वैशिष्ट्य, ओके, संसाधनाचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार। आता बघा खूप वेग आहे, म्हणजे खूप काही सांगतोय हा टॉपिक, तर नक्की करायचं काय याच्यात? बेसिक गोष्टी करताल, प्रिलिम्स साठी खूप महत्वाच्या आहेत, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, अमुक गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी, पण त्या विश्लेषण कारक नाही आहेत। लक्षात ठेवा, इथं तुम्हाला काय विचारणार, भारताच्या बचत रेटचा प्रमाण आज कमी का आहे आणि त्याच्या अनुसार होणाऱ्या गोष्टी काय होऊ शकतात। फॉर एक्झाम्पल बघा, बचत रेट म्हणजेच काय, सेव्हिंग रेट आज कमी। जर बँकेत पैसेच आपण ठेवले नाही तर मल्टिप्लायर इफेक्ट नावाची एक गोष्ट असते, ती होईल का? म्हणजे पैसा वाढेल का? बँकेत पैसे नाहीयेत तर बँक कोणाला कर्ज देणार आहे, आणि जर कर्जच दिला नाही तर आर्थिक व्यवस्था कशी आपण चालणार आहे, चालना भेटणार आहे का आर्थिक व्यवस्थेला? त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे का? नाही होणार आहे। आलं लक्षात? एक साधारण उदाहरण दिलं मी तुम्हाला, एक गोष्ट कशी अफेक्ट करत चाललेली आहे। ओके, सेम आज तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग, ओके, म्हणजेच उत्पादन क्षेत्र जे आहे, ओके, त्याची संख्या किती आहे? 17% GDP मध्ये। ती किती पाहिजे? आपण टार्गेट ठेवलं होतं 25%, जी आज चायनामध्ये वगैरे किती आहे? 60 ते 70% का? आणि मग हे रोजगार प्रोत्साहन करणारे सेक्टर्स आहेत, लक्षात ठेवा, वर्ग आहेत, तिथं आपली जास्ती गुंतवणूक आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती पाहिजे। तर आपण त्या गोष्टी फोकस केल्या पाहिजे, म्हणून इकॉनॉमिक सर्वे मध्ये कायम वारंवार या गोष्टी रिपीटेड असतात। बघा की फुटवेअर म्हणजे बूट, लेदर इंडस्ट्री, हे सगळे जे सोप्या आपल्या ज्या गोष्टी, ॲपरल इंडस्ट्री म्हणजे तुमचे पर्स घेणे, पर्स असणे किंवा कपडे, या गोष्टी आपण का प्रमोट करतो? एकतर दोन गोष्टी, आपल्याकडे रॉ मटेरियल पण आहे, बरोबर, कापूस वगैरे सगळं असतं, आपल्याकडे लेदर आहे आपल्याकडे, आणि लेबर पण आहे, म्हणजेच तुमच्याकडे कामगार लोक आहेत। ओके, त्याचं तुम्ही प्रमोशन केलं पाहिजे। ओके, आणि त्याच्यावरनं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवलं पाहिजे। तिसरी गोष्ट काय तर तुमची
लघु उद्योग, स्मॉल मीडियम अँड मायक्रो एंटरप्राइजेस जे म्हणतो आपण. ओके, हे जे एमएसएमई वर्ग तुम्ही ऐकला असेल, हे शब्द ऐकला असेल एमएसएमई. त्याला किती प्रोत्साहन करतो आपण. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या मध्ये 45% त्याचा वाटा आहे. ओके, जे तुमचं उत्पादन होते त्याच्यात 45% वाटा त्याचा आहे. ओके, आणि जवळपास रोजगाराची जर समीकरण बघितली गेली तर जास्ती करून जे शहरापेक्षा गावाकडे जास्ती रोजगार देण्यासाठी ते सक्षम आहे. एक्सपोर्ट 75% होतोय, म्हणून त्या गोष्टी आपण प्रमोट करतोय. लक्षात ठेवा, एमएसएमईला आपण मुद्रा लोन देतो. ओके, त्यासाठी आपण खूप साऱ्या स्कीम्स केलेल्या आहेत. ओके, त्यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंट स्कीम्स केलेल्या आहेत. आलं लक्षात. तर एकंदरीत तुम्हाला या गोष्टी करायच्यात. आता सध्या लेटेस्ट मध्ये जे तुमच्या करंट अफेअर्स मध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, तर त्या काय काय सुरू आहेत, तर सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग. ओके, जे आपल्याला मोबाईल फोन्स मध्ये लागतात, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास चांगला करा. किंवा इथं तुमच्या अजून एक काय येते की लॉजिस्टिक्स पॉलिसी. तुमचं जे ट्रान्सपोर्ट होतंय तो त्याचा जो खर्च आहे तो आज 16% जीडीपीचा आहे. इतर देशांमध्ये बघितलं तर 6 ते 7% आहे, आणि तो आयडियल आहे. जर तुमच्या ट्रान्सपोर्ट एक वस्तू इथून तिकडे पोहोचवण्यासाठी जर खर्च जास्त होत असेल तर मग खूप वेगळे गोष्टी आहेत त्या. आलं लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात करायच्या आहेत. अजून हा तसा खूप वास्ट आहे, तर ह्याचा अभ्यास तुम्ही चांगला करा. आणि जे तुमच्या करंट अफेअर्स मध्ये ज्या गोष्टी आहेत, ओके, त्या तुम्ही नीट ह्याच्याबद्दल वाचा. म्हणजे मित्रांनो, इकॉनॉमिक सर्व्हे मधनच ह्याच्यात डायरेक्ट प्रश्न येतात. तुम्ही तुमचं इकॉनॉमिक सर्व्हे नीट करा आणि लेटेस्ट मध्ये जे काही गोष्टी चालू आहेत त्या नक्की वाचा. ओके, चलो. समावेशक विकास व त्यांच्याशी संबंधित समस्या आहे, म्हणजेच काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास. आपण ह्याच्याबद्दल दोन्ही पेपरमध्ये बोललोय मागच्या व्हिडिओज मध्ये, की कसं, जसं सेल्फ हेल्प ग्रुप होता, ओके, पेपर 2 मध्ये, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की कसा एक सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसेवक संघ जो आहे, तो स्वयंसेवक जो त्यांनी ग्रुप केलेला आहे म्हणतो ना आपण त्याला, तर तो कसा एक महिला सशक्तीकरणासाठी योगदान करतोय, हेच त्यात बघायचंय. परत पहिल्या पेपरमध्ये सांगितलं होतं की प्रधानमंत्री जनधन योजना कसं फायनान्शियल इन्क्लुजन करतो. आलं लक्षात. ओके, तर या गोष्टी नीट करून ठेवा. आणि व्हेरी फेवरेट टॉपिक, पहिली गोष्ट म्हणजे समावेशक विकास म्हणजे काय. ओके, 3च गोष्टी आहेत लक्षात ठेवा. ऍक्सेसेबल, अफोर्डेबल, अवेलेबल. ओके, कुठलीही गोष्ट मला सहजासहज मिळाली पाहिजे, ऍक्सेसेबल आहे, सहजासहज अवेलेबल पाहिजे, उपलब्ध पाहिजे, ओके, आणि परवडणारी पाहिजे. लक्षात ठेवा, परवडली पण पाहिजे. त्यालाच म्हणतो मी इन्क्लुझिव्ह ग्रोथ. अँड हे सगळ्या गोष्टीमध्ये होतं. फायनान्शियल मध्ये होऊ शकतं, सोशल मध्ये होऊ शकतं, वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स मध्ये होऊ शकतं. आता आपल्या इथं का होत नाही ह्या ज्या गोष्टी बघायच्या आहेत, आणि होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण आपण बघितलं पाहिजे. ओके, चल, हे जे तुम्ही एक्झाम्पल्स घ्या, बांगलादेश घ्या, ग्रामीण बँक घ्या, ओके, केरळाचं कुटुंबश्री सांगितलंय मी ऑलरेडी, लिज्जत पापड घ्या, खूप आहेत लक्षात. तमिळनाडू लेटेस्ट एक्झाम्पल, कुणीच सांगणार नाही. तमिळनाडू आज क्रॉक्स, नायकी, ॲडिडास अशा ब्रँड्सला आकर्षित का करू शकतंय. आज भारताचा 40 ते 45% जी फुटवेअर आहे, म्हणजे आपलं फुटवेअर असतं ते तिथून मॅन्युफॅक्चर होतं. तर त्याबद्दल तुम्ही नक्की वाचा. ओके, चलो पुढे बघूया. शासनाचे अर्थसंकल्प, इझी आहे टॉपिक, सगळं तुमचा लक्ष्मीकांत मध्ये पण आहे. कसा अर्थसंकल्प तयार केला जातो, कुठले कुठले आर्टिकल त्याच्याशी रिलेटेड आहेत, किंवा काय काय त्याचे स्टेप्स आहेत. ओके, कसे ते गोष्टी तुमचे बनले जातात, म्हणजे सुरुवात रचनापासून, म्हणजे इकॉनॉमिक अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर्स ते तयार करतं. त्याच्या आधी चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर तुमचा सर्वे तयार करतो. ओके, त्याच्यातले मग डेटा असेल, सगळं असेल. आता याच्या पद्धती पण बघा, जसं आपण बघितलं जेंडर बजेटिंग असतं, एक एन्व्हायरमेंटल बजेटिंग असतं, काय आहेत हे नक्की गोष्टी ते वाचा. ओके, ह्याच्याबद्दलच्या गोष्टी आहेत. परत FRBM ऍक्ट काय असतो. ओके, बजेटमध्ये अजून काय गोष्टी असू शकतात, काय काय ऍड करू शकतो आपण, म्हणजे तुमची सूचना खूप महत्वाची इथं. आता तुम्ही बजेट आपलं सर्वसमावेशक असतंच नक्कीच,
पण नक्कीच काय काय कुठं कुठं त्याच्यात त्रुटी असू शकतात. त्याच्याबद्दल तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये किंवा एकंदरीत कुणीतरी आर्टिकल्स लिहिलेलेच असतात. बजेट नंतर ज्या गोष्टी होतात, 2 दिवस जो पेपर येतो तो खूप महत्वाचा असतो. त्याचं विश्लेषण केलेलं असतं त्यांनी. ह्याच्यात आता तुम्हाला असंच लिहायचं, एमजी नरेगाला पैसे कमी दिले बाबा. रिसर्चला पैसे किती कमी असतात आपल्याला नेहमी. ओके, आलं लक्षात? तर ह्याचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. प्रकार करा, काय अर्थसंकल्पनाचे प्रकार करा, पद्धती करा. ओके, परत त्याच्यात काय त्रुटी असतात, ड्रॉबॅक्स काय असतात ते करा. ओके, चला पुढे बघूया. सोपा विषय. चलो, देशातील प्रमुख पिके, पीक पद्धती, विविध प्रकारच्या सिंचन प्रणाली व सिंचन व्यवस्थातील अडचणी. ओके, पूर्ण शेती किंवा ऍग्रिकल्चर संबंधित हा विषय आहे की भारतात कुठले कुठले पिकं घेतली जातात, त्याची पिकं पद्धती काय आहेत, म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न काय आहेत. ओके, इंटरक्रॉपिंग आहे, मल्टीक्रॉपिंग आहे, ओके, सिक्वेन्शियल क्रॉपिंग आहे. हे मला वाटतं सगळ्यांनी एक थिअरी वाचलीच असेल, मात्र ह्याची थिअरी करून ठेवा. सोपी आहे थिअरी ह्याची. ओके, प्रमुख पिकं पण आपल्याला माहिती आहेत कुठले. ह्याच्याबद्दल तुम्ही जे करंटमध्ये आहे, ओके, त्याचा चांगला अभ्यास करा. सिस्टमॅटिक राईस इंटेन्सिफिकेशन काय आहे नक्की सांगा मला, कमेंटमध्ये सांगा. की आपण जे पॅडी क्रॉप्स म्हणजे भात जे लावतो, ते लावताना आपल्याला जे गोष्टी होतात, म्हणजे मिथेन इमिशन होतंय, ज्या गोष्टी पद्धती आहेत, किंवा वॉटर पाण्याची जास्त संख्या म्हणजे पाणी शोषून घेणं, त्या गोष्टी आहेत. ओके, त्या गोष्टींबद्दल आपण नवीन पद्धती आणलेल्या आहेत भात लावायच्या, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, विविध प्रकारचे सिंचन म्हणजे काय, कॅनल असू, सिस्टीम असू, परत तुमची मायक्रो इरिगेशन सिस्टीम असू, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला हे विचारतायत. ओके, ड्रिप इरिगेशन असू, नवीन पद्धती. ओके, तर ड्रिप इरिगेशनचे फायदे काय, मायक्रो इरिगेशन मध्ये 2 गोष्टी येतात, ड्रिप येतं, स्प्रिंकलर येतं. त्याच्याबद्दल तुम्हाला फायदे काय, ओके, ते विचारतील. ओके, खूप सारा थिअरीचा पार्ट येतो ह्याच्यात, म्हणून घाबरून जायची आवश्यकता नाहीये. ओके, अजिबात घाबरू नका. सोपा विषय आहे. सिंचनाच्या व्यवस्थेच्या अडचणी काय आहेत. ओके, बघितलं तर बघा, कॅनल बांधणंच खूप आर्थिक दृष्टीने खूप खर्चूक काम आहे. दुसरी गोष्ट, त्याला मेंटेन करणं ते अजून कठीण आहे. ओके, आणि आपल्या इथं जे बघितलं तर पेरिनियल रिव्हर्स म्हणजे पेनिन्सुलामध्ये जे आहेत ते पेरिनियल आहेत, वरती जे आहेत सॉरी एपिमेरल आहेत, वरती जे आहेत ते कायमस्वरूपी तिथं पाणी भेटतं तुम्हाला हिमाचलमध्ये, त्या सगळ्या वरती डोंगराळ भागात जे भेटतं, पण पेनिन्सुलामध्ये तुम्हाला नाही भेटू शकत. सो यू नीड टू गो फॉर लिंकेजेस ऑफ रिव्हर्स. ओके, तुम्हाला काय म्हणतात त्याला, नदी जोड प्रकल्प करायला लागतात, किंवा लिफ्ट इरिगेशन. ओके, लिफ्ट इरिगेशन म्हणून पण एक आहे. ओके, या पद्धती तुम्हाला इथं विचारू शकतात. याचा अभ्यास करा तुम्ही चांगला. हे जे तुम्हाला बाधा करा, काय काय चॅलेंजेस आहेत ते करा, आणि उपाययोजना चांगली करा. ओके, चल. तर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे शेतमाल वाहतूक, पीक उत्पादन, साठवणूक व विपणन प्रणाली, अन्न प्रक्रिया उद्योग व अन्न साखळी व्यवस्थापन. ओके, सोपं आहे, काही नाही. ओके, काय म्हणतंय, वाहतूक, शेतमाल. ओके, जसं मी म्हटलो की लॉजिस्टिक्स कॉस्ट किती आहे, 16% GDPची. ओके, म्हणजे एक स्टॅटिस्टिक सांगतो, USA मध्ये 400 किलोमीटर जाण्यासाठी एका गाडीला किती तास लागतात, फक्त 2.5 ते 3 तास लागतात, आणि आपल्या इथं 6 तास लागतात. आता मला सांगा, जो शेतमाल असतो आपला, म्हणजे फळं असतील, किंवा तुमचे हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, वॉटर लुझिंग क्रॉप्स, ते टिकतील का तोपर्यंत? पेरिशेबल क्रॉप्स आहेत ते टिकतील का? नाही टिकणार. आणि खर्चूक काय काय, मध्ये टोल लागतो, जकात लागतं, सगळ्या गोष्टी. म्हणून रोड ट्रान्सपोर्ट जे आहे, वाहतूक जे आहे, जे रस्त्यावरनं वाहतूक होतं, ते परवडण्यासारखं नाही आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात परवडण्यासारखं म्हटलं गेलं तर वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, नदी थ्रू. पण आपले नदी कनेक्टेड नाही आहेत. परत सगळ्यात मोस्ट ऑफ देम आर म्हणजे ड्राय झालेले आहेत, म्हणजे सुकलेले आहेत, किंवा पाणी ड्राय झालेलं आहे.
रेल्वे एक अजून एक ऑप्शन आहे. मग हे वाहतुकीमध्ये हा अभ्यास करायचा तुम्हाला. आलं लक्षात? लक्षात बघा. आता परत साठवणूक तेच अभ्यास काय करत होतो आपण बघितलं होतं की जवळपास 28 ते 30% हा तुमची पीक नासाडी होते. विविध कारणे आहेत त्याच्यासाठी. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस असू किंवा तुमचे सडणं असू, तुमचे तुमचे गहू वगैरे सोडून ठेवता तुम्ही का? कारण तुमच्याकडे साठवण यंत्रणाच नाहीये चांगली. कोल्ड स्टोरेज आहेत का? किंवा वेअर हाऊसेस आहेत, ऑल वेदर प्रोटेक्टेड वेअर हाऊसेस आहेत का? नाहीयेत. तुमची छप्पर गळतायत, उंदरं तुमचे हे करतायत. आलं लक्षात? परत तुम्ही जे पोती वापरतायत त्याला जे जे हुक वापरतायत त्यातनं लॉस होतोय. बारीक बारीक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्याबद्दल तुम्हाला इथं बोलायचंय. काय केलं पाहिजे? मग सिलोज केले पाहिजेत, लोखंडी सिलोज केले पाहिजेत. ओके, डिसेंट्रलाइज प्रोक्युरमेंट केलं पाहिजे. स्टेटला देऊन टाका बाबा, तुम्ही तुमचं करा. म्हणून FCI जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ती विकत घेणार आणि मग ती राज्यांना पाठवणार. ह्याला काय अर्थ नाही. ओके, चलो हे आलं. आणि हे पुढे काय? अन्न प्रक्रिया उद्योग. ओके, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, दॅट इज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. ह्याच्यात अजून एक काय? विपणन प्रणाली म्हणजे काय? हे म्हणजे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस. म्हणजे जोपर्यंत एक तुमची शेतमाल किंवा तुमचा प्रॉडक्ट जो आहे तो मार्केटमध्ये येत नाही. ओके, मार्केटमध्ये आल्यावर तो फॉरवर्ड लिंकेज. आणि जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही त्याच्या आधी जे त्याच्या गोष्टी होतात, लक्षात ठेवा, ते आहे तुमचं बॅकवर्ड लिंकेज. लक्षात ठेवा. एक तुम्हाला हे सांगतो, शेतीबद्दल काही लिहायचं असेल तर सुरुवातीला इनपुट, मग त्याचं हार्वेस्टिंग आणि मग आउटपुट, या तिन्ही टप्प्यात विचार करा. इनपुट मध्ये काय काय लागतं बाबा? बियाणं लागतं, शेतीचा म्हणजे जमीन चांगली पाहिजे, सिंचन पद्धती पाहिजे, फर्टिलायझर पाहिजे. ओके, बरोबर, कीटकनाशक पाहिजे. मग तुम्ही मध्ये आला तर त्याचं हार्वेस्टिंग पाहिजे. म्हणजे तुमचा जो कामगार वर्ग आहे त्याच्याकडे चांगले चांगले शस्त्र पाहिजे बाबा, ते नीट काढण्यासाठी. फळबागा असू दे, त्याला स्टोअर करायसाठी चांगली जागा पाहिजे. परत जाऊन स्टोअर करायचं असेल आणि ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर रस्ता चांगला पाहिजे तुमचं, बरोबर, वाहतूक चांगली पाहिजे. परत जाऊन मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे. तो शेतमालाला भाव भेटायला नको का? मार्केटिंग चांगलं पाहिजे. नाम जे आपण केलेलं आहे, ओके, ते पाहिजे. मग ते FPOज आहेत काही, फूड प्रोसेसिंग फूड प्रोड्यूस ऑर्गनायझेशन. ओके, फूड प्रोड्यूस ऑर्गनायझेशन खूप चांगले पाहिजे, जे तुम्हाला चांगला भाव मिळवून देतील. आलं लक्षात? अशा टप्प्याटप्प्यातनं अभ्यास करायचा. कुठली गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग पण असू किंवा ही असू, तुम्हाला मी शिकवेल नंतर जेव्हा आन्सर रायटिंगचे लेक्चर्स होतील आपले, तेव्हा मी नक्की शिकवेल हे सगळं. ओके, आलं लक्षात यात? हा खूप महत्वाचा आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, ज्याच्यावर होतो मी. 28 ते 30% प्रॉडक्ट जे आहे आपलं अन्न जे आहे ते वाया जातं. त्यासाठी काय करता येईल? तर प्रोसेस करता येईल. जसं फळांचं जॅम बनवलं जातं, ओके, किंवा ओट्स असतात त्याचे बिस्किटी बनवले जातात. अशा खूप गोष्टी जे प्रोसेस करून फूड तुम्हाला एकतर त्याचा भाव पण जास्त वाढतो आणि तुमच्या गोष्टी ज्या आहेत, नासाडी जी होती किंवा त्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या अवॉइड होतात. लक्षात ठेवा इथं. ओके, म्हणून आणि ह्या गोष्टी खूप फायदेशीर आहेत. लक्षात का? कारण हे एक जोडधंदा आहे. ओके, जरी कुठलं पीक तुमचं आज फेल झालं पावसामुळे, गारट्यामुळे किंवा कुठल्याही गोष्टींमुळे, आपत्तीमुळे, तर हे त्याला एक ब्लँकेट किंवा जे प्रोटेक्शन म्हणतो त्याच्यासारखं हे काम करतं. लक्षात ठेवा. आणि हे एक खूप आहे ना, महिला आणि हे सगळ्या गोष्टींना खूप सारं सशक्तीकरण करतं. हे दिस इज दी एम्प्लॉयर, दिस इज लार्जेस्ट एम्प्लॉयर ऑफ वुमन्स. ओके, महिलांना खूप सारा रोजगार मिळवून देतं हे. ओके, आणि ह्याचा एक्सपोर्ट खूप चांगला होतो. लक्षात ठेवा. तुम्ही ते मखाना ऐकलं असेल, मखाना वाचा ते मखानाबद्दल. आपण मिथिला राज्य हा खूप मोठा मिथिला हे बिहारमध्ये एक रिजन आहे, त्याला GI टॅग भेटला आणि वी आर एक्सपोर्टिंग इट लार्ज क्वांटिटी. आणि आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ती. चल पुढे बघूया. ओके, थेट व अप्रत्यक्ष शेती अनुदान, बरोबर आहे. काय? डायरेक्ट, इनडायरेक्ट सबसिडीज. अनुदान म्हणजे सबसिडीज. आता काय वाटतं, दिले पाहिजे नाही दिले पाहिजे, ह्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, दिले की काय होतंय? दिले तर पाहिजेत, आता इथे देतातच आहेत, सो नो वरीज अबाउट इट. मग डायरेक्ट फॉर्म मध्ये दिले पाहिजेत का इनडायरेक्ट फॉर्म मध्ये दिले पाहिजेत? डायरेक्ट फॉर्म म्हणजे काय? डायरेक्ट पैशाच्या स्वरूपात. इनडायरेक्ट फॉर्म म्हणजे वीज फुकट देणे किंवा लोन वेवर म्हणजे कर्जमाफी करणे. ओके, काय त्याचे काय दुष्परिणाम आहेत सांगा? काय नाही, वीज फुकट द्या, जास्तीत जास्त पाणी ते
ग्राउंड वॉटरमधनं पाणी ते ओढून काढतील, ग्राउंड वॉटरमध्ये पाणी संपेल, ऊस लावतील. येस, यावर्षी लावतील, यावर्षी घेतील, पण दुसऱ्या वर्षी काय? ओके, तिथं दुष्काळ निर्माण होईल आणि त्याचे कुठं ना कुठं रिझल्ट हे पुढे जाऊन फार्मर सुसाईडमध्ये पण होऊ शकतात की नाही. तर असा अभ्यास करायचा ह्या थेट व प्रत्यक्षित शेती अनुदान. ओके, किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP आहे, किमान आधारभूत किंमत दिली पाहिजे की नाही. फक्त 5% 5 ते 8% शेतकरी लोक याचा लाभ घेतात. आणि जे आता शेतकरी उठाव झाले होते आपले फार्मर लॉज, त्यांची पण मागणी हीच होती की हे फॉर्मलाइज करा. म्हणजे हे तुम्ही अचानक पद्धतीने सांगता, स्टँडर्डाइज करा, सगळे पिकं असू द्यात त्याच्यात, फक्त 22 नको. या अशा गोष्टींचा अभ्यास करायचा त्याच्यात, लक्षात ठेवा. ओके, काय असावा, मग कुठले निकष असावा, MS स्वामीनाथन कमिटी काय म्हटले बाबा याच्याविषयी. ओके, आलं लक्षात. चल, परत सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, दॅट इज पीडीएस सिस्टीम. आता पीडीएस सिस्टीम आहे, किती गाव आहेत आपल्या ह्याच्यात सांगा बघू, कमेंट मध्ये सांगा. भारतात किती गाव आहेत? सगळ्या गावांमध्ये पीडीएस आहे का? आता या पीडीएस मध्ये काय काय, तुम्ही खूप न्यूज वाचले असतील की महिलाला आधार कार्ड नव्हतं म्हणून तिला अन्न नाकारण्यात आलं आणि तिचा मृत्यू झाला. हे दुर्दैवाची गोष्ट आहे खरंच. काय ते असं म्हणजे करुणा नव्हती त्या अधिकाऱ्यामध्ये, तिथला जो वाटण करत होता या गोष्टी. परत आधार एनेबल्ड झालं होतं की आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला अन्न भेटणार नाही. मग अजून गोष्टी, ते सगळ्या लिंकेज होत आहेत. आता इथं बघा, शेवटी हे पीडीएस काय आहे? एक कॉर्नर आहे, तिथे तुम्हाला येऊन धान्य भेटणार आहे. पण जर तुमची नासाडी होतीये, तुम्हाला स्टोअर करण्यासाठी तुम्हाला वेअर हाऊसेसच नाही आहेत, ट्रान्सपोर्ट करताना प्रॉब्लेम होत असेल, सगळ्या गोष्टी असेल, तर मग इथं अल्टिमेटली त्याचा रिझल्ट काय होणार? परत ब्लॅक मार्केटिंग, बरोबर, लोक साठवून ठेवतात, आर्टिफिशियल शॉर्टेज करतात. ओके, या गोष्टी वाचायच्या आहेत. ह्याच्यात सुधारणा कशी आणू शकतात? काही राज्य खूप चांगलं काम करतात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ह्याच्याबद्दल वाचा. ओके, बघा त्याची उद्दिष्ट, कार्यपद्धती, मर्यादे काय आहेत, पुनर्रचना कशी केली पाहिजे. ओके, काय उद्दिष्ट होते? बरोबर, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे तुमचा. ओके, तो झाला. कार्यपद्धती कशा असू शकतात? ओके, मी सगळं सांगितलंय तुम्हाला, ह्याच्याबद्दल वाचा तुम्ही. ओके, बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान अभियान, पशुपालन, अर्थशास्त्र. ओके, बघा बफर स्टॉक कशासाठी करायचा? ओके, कोरोना सारख्या आपत्ती जेव्हा येते तेव्हा आपल्याला खूप गरज लागते अशा गोष्टींची, पण त्याच्यात पण काही नियम असावे. ओके, किती टक्केवारी करावी बाबा बफर स्टॉक, मग ते अशा पद्धतीने पण नाही केली पाहिजे त्याची नासाडी व्हावी. ओके, त्या सगळ्या गोष्टी निकष, अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी. ओके, त्यात तुम्ही ते सगळे योजना करा, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. ओके, पुढे आहे तंत्रज्ञान अभियान, म्हणजे काय? टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन. ह्याच्यावरती प्रश्न येतात. ओके, ड्रोनचा वापर कसे करतात फवारणीला? ड्रोन दीदी, प्रधानमंत्रींनी ड्रोन दीदी कार्यक्रम जाहीर केला होता त्याविषयी. ओके, स्काडा सिस्टम, इरिगेशन, मोबाईलवरती कसं इरिगेशन होऊ शकतं का नाही, ते तुम्हाला अशा गोष्टी विचारू शकतात किंवा एकंदरीत विचारतील की तंत्रज्ञानाचा तुमच्या ऍग्रिकल्चर म्हणजे शेती प्रणालीमध्ये कसा उपयोग करतात. मग तुम्हाला विविध गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच टप्प्याने सांगायच्या आणि की फार म्हणजे रोपण करण्यापासनं ते हार्वेस्टिंग म्हणजे तोडण्यापासनं आणि त्याला मार्केटपर्यंत नेण्यापासनं, तिन्ही टप्प्यात आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करता येऊ शकतो. तो कसा उपयोग करू शकतो एक्झाम्पल मध्ये लिहून सांगायचं. ओके, आणि पशुपालन अर्थशास्त्र, दॅट इज लाईव्ह स्टॉक रिअरिंग. ओके, कुक्कुटपालन झालं, शेळीपालन झालं, हे आपण बघतो सगळेजण करतात महाराष्ट्रात आणि खूप सक्सेसफुल मॉडेल आहे. दुष्काळग्रस्त जे एरियाज आहेत तिथं तर हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. एक जोडधंदा, एक उदरनिर्वाह जो ह्यानी तयार होतोय. ओके, दॅट हॅज ह्यूज रॅमिफिकेशन्स. ओके, कारण पीक घेणं खूप अवघड आहे विदाउट पाणी, पण या गोष्टींनी तुम्ही एक तुमचा सस्टेन करू शकता लाईफ. ओके, चल, सोपं आहे. ह्याच्यात पण काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल वाचायला लागेल. ओके, बेसिक प्रॉब्लेम्स आहेत जसे की चारा
चांगला चाराच भेटत नाही. ओके, परत तेवढा दुधाला भाव नाहीये. ओके, जे हायब्रिडायझेशन आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी होत आहेत. ओके, नवीन ज्या पद्धती आहेत किंवा इंटरनॅशनल मार्केट मध्ये ज्या गोष्टी आहेत, H1N1, H5N1, बर्ड फ्लू सारखे आजार येत आहेत. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, वाचा आणि त्याला सोल्युशन्स तुम्ही सांगा. चल, परत आहे अन्न प्रक्रिया उद्योग, संधी, महत्व, स्थान, अपस्ट्रीम व डाऊनस्ट्रीम गरज, पुरवठा साखळी व्यवस्थापन. हे आपण डिस्कस केलं ऍक्च्युली मगाशीच त्या पॉइंट मध्ये. दॅट इज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. ओके, फक्त याच्यात बघा आता संधी आहे. भारतात जर 28% धान्यावर हे गोष्टीची नासाडी होत असेल तर किती मोठी संधी आहे बघा. आणि एक्सपोर्ट करण्याची, निर्यात करणं, हे करण्याची किती मोठी संधी ही, तेच तुम्हाला सांगेल. आणि महिलांसाठी पूर्ण करण्यासाठी खूप मोठी संधी. हे महत्व खूप चांगलं आहे. महत्व तेच की एक गोष्ट जेव्हा प्रोसेस होते तेव्हा त्याच्यात आपण अजून जैविक तत्व वगैरे जे आपण म्हणतो विटॅमिन्स, प्रोटीन्स हे अजून टाकतो, म्हणून ते अजून एनरिच होतं. लक्षात ठेव. आणि ते जे फूड जेवण आपण कंझ्युम करतो त्याचे जास्त आपल्याला फायदे आहेत. ओके, स्थान, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मगाशी सांगितलं, आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन. आता ह्याच्यात पण खूप प्रॉब्लेम्स आहेत, लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर पहिली गोष्ट, ह्याची जी मागणी आहे प्रोसेस्ड फूडची, ही फक्त शहराची पर्यंत मर्यादित आहे किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड. आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की आपल्यावर जरती जे तुम्हाला प्रतिबंधन लावलेले आहेत युरोपियन युनियननी, की फायटो सॅनिटरी, हे प्रतिबंधन जे आहेत ना, त्याच्यामुळे आपले एक्सपोर्ट होत नाहीत. असल्या गोष्टी खूप त्याला बाधा येतात. परत FSSAIचे जे आहेत फूड सर्टिफिकेशनच्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लॅबोरेटरीज कमी आहेत ह्याचं तपासणी करणं वगैरे हे करणं. ओके, आणि इट इज इनिशियली हे तसं म्हटलं तर खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह, म्हणजे याच्यात तुम्हाला गुंतवणूक खूप टाकायला लागते इनिशियली, पण नंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच चांगले येऊ शकतात. ओके, चल, तर तुम्ही बघितलं हे जे उदाहरणं खूप चांगले करून ठेवा. ओके, जसं मी जॅमचं वगैरे सांगितलं. ओके, जसं वाईनचं पण आहे बघा, वाईनचं फ्रटिली आहे, आमच्या सोलापूर साईडचं आहे किंवा नाशिकचं आहे. या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा, ते तुम्हाला लिहिता येतील चांगल्या. ते खूप सुंदर उदाहरण आहेत आणि ह्याच्याबद्दल लिहिण्यासाठी. ओके ओके, भारतातील जमीन सुधारणा म्हणजेच लँड रिफॉर्म्स ऍक्ट. ओके, कधी कधी झालं, किती वेळा झालं, 2दा झालं. ओके, कोण आहे त्यांचे? विनोबा भावे यांचे मेन हे भूदान मुवमेंट. ओके, ऐकलं असतील. परत इंदिरा गांधी यांनी केलं होतं आत्ता. सर मग ह्याच्यातले तरतूद काय? ओके, जमीन सुधारणा नियमाचे तरतूद काय काय होते ते लिहा. 5 तरतूद आहेत, ते तुम्ही लिहा. ओके, लँड सेलिंग करणे, मधल्या माणसाला काढणे. ओके, तुम्हाला पण माहिती आहे, वाचताल तुम्ही, वाचताल नक्की वाचताल. सर्च करा. जसं मी म्हटलो, प्रत्येक टॉपिकचा हेडलाईन घ्यायचा आहे आणि गुगलमध्ये टाकून वाचायचं आहे. विकिपीडिया वाचा, कुठल्या तरी क्लासचे नोट्स वाचा, असंच वाचा. तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. इंटरेस्ट निर्माण झाल्यावरती एक रचना कळेल की कसा अभ्यास करायचा. ओके, तर या गोष्टी आत्ता सध्या ह्याच्याबद्दल काय प्रश्न विचारू शकतात, बरोबर? तर आत्ता असं होऊ शकतं का बाबा, लँड रिफॉर्म्स होऊ शकतात का, ज्याच्याकडे जास्ती जमीन आहे ती वाटू शकतो का आपण, त्याच्याविषयी कायदा येऊ शकतो का, त्याची गरज का आहे हे महत्वाचं आहे. ओके, काय ॲव्हरेज लँड होल्डिंग माणसाची काय आहे आज? 0.83 एकर्स. त्याच्यामध्ये मेकनायझेशन होऊ शकतं का बाबा? ओके, ट्रॅक्टर चालू शकतो का अर्ध्या एकर मध्ये? अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन कमी होतंय. तशा गोष्टी विचारणार तुम्हाला की कमी का गरज आहे, कसं केलं पाहिजे, हे नाही तर दुसरं काय. मग दुसऱ्या पण गोष्टी आहेत ना, आपण डिजिटलायझेशन करतोय, कॉर्पोरेट फार्मिंग करतोय. ओके, दुसऱ्या पण तरतुदी आहेत. असं काही गरज नाही की कुठेतरी बळजबरीने एकाची जमीन काढून द्यायची. पण ना, सहकार्य पद्धती आहेत शेती करण्याची, ते पण आपण करू शकतो. आलंय लक्षात? सोपं आहे हा पण, आणि महत्वाचा आहे. एव्हरी अल्टरनेट इयर हा प्रश्न रिपीट होतो.
नक्कीच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, चल आता आहे उदारीकरणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल व औद्योगिक विकासावर त्याचा परिणाम. तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की इतिहासात महत्वाचा एक टप्पा होता एलपीजी. हेच येते एलपीजी म्हणजे लिबरलायझेशन. उदारीकरणाचा किंवा त्या गोष्टी प्रायव्हेटायझेशन. ओके, खाजगीकरणाचा, उदारीकरणाचा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाला बाबा. 1991 नंतर आपण सगळ्या इंडस्ट्रीज ओपन केल्या, डिलायसन्सिंग केलं, म्हणजे काय काय गोष्टींना कंपल्सरी प्रमाण लागायचं ते आपण काढून टाकलं. ओके, खूप साऱ्या फॉरेनच्या कंपनीज आल्या, आपल्या इथं गुंतवणूक करायला लागल्या. ओके, IT सेक्टरवर हे सगळे त्याचीच देणगी आहे, लक्षात ठेवा. आज जो शहरी नागरिक विकास जो आलेला आहे वगैरे या साऱ्या खूप गोष्टी आहेत, पण त्याचे तोटे पण आहेत. ते सगळं तुम्हाला विचारणार आहेत. एकतरी पहिली गोष्ट ह्याचा पूर्णपणे इतिहास बघा, इतिहासाचा अभ्यास करा की कसं 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 झालेलं आहे हे टप्प्यात. ओके, म्हणजे स्वातंत्र्यानंतर काय गोष्टी होत्या. ओके, परत मग कसं 1991 ला बदलल्या आणि आता काय गोष्टी आहेत तिथून सुरुवात करा तिथपर्यंत. आणि सध्या आपल्याला जे हे आहे ओके त्याची म्हणजे त्याचा आणि आपल्या औद्योगिक विकासावरती काय परिणाम होतोय ओके त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे फायदा होतोय, तोटा होतोय, त्याच्याविषयी आपण कसं त्याला मोल्ड करतोय. ओके, चल हा पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी. म्हणजेच काय इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल विचारते. ओके, दीज आर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स. मी आताच म्हटलो जसं की सागरमाला, भारतमाला, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, हे सगळे तुम्ही स्कीम्स वाचले असतील. ओके, ते कशाबद्दल आहेत ह्याच्याबद्दलच आहेत. ओके, सागरमाला कुठं ना कुठं सगळे बंदरे आपल्याला एकत्र जुळवायचे. ओके, भारतमाला तेच सगळे हायवेज आपल्याला रेल्वेच्या ते असं ना ट्रॅक त्याच्या मोकळे करायचे आपल्याला, किंवा भारतमालामध्ये हायवेज कनेक्ट करायचे. ओके, ऊर्जा खूप महत्वाची. ऊर्जा नॅशनल सोलार मिशन काय टार्गेट कमेंट मध्ये सांगा. ओके, सूर्यपासनं आपल्याला किती उत्पादन करायचंय, परत आपली कमिटमेंट काय आहे ते पुढे बघूच आपण. ओके, इंडियन नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ना, इंटेंडेड नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स, ते तर बघूच. पण ऊर्जापासनं किती, वायूपासनं किती, म्हणजे विंड एनर्जीपासनं किती, यापासून आपण किती ऊर्जा हे करतोय, एनर्जी जनरेट करतोय त्याबद्दल लिहायचंय. परत कोळशाला आपण रिप्लेस करू शकतो का, पूर्णपणे आपण रिन्युएबल एनर्जीला शिफ्ट होऊ शकतो का, म्हणजे ऊर्जा झाली, सूर्य झाली, ह्याच्यावरती आपण डिपेंडेंट राहू शकतो का, या गोष्टी तुम्हाला विचारणार आहेत. आता नवीन येत आहे ते EV येत आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स. ओके, त्याच्याबद्दल वाचायचं तुम्हाला, त्याच्याबद्दल कसं कसं आपले सरकारची योजना आहेत. ओके, ते कसं आपण प्रमोट करतोय, त्यासाठी काय काय आपण सबसिडी देतोय, हे सगळं ह्याच्यात येईल, लक्षात ठेवा. ओके, रस्ते झाले. ओके, विमानतळ कुठली आहे, उडान स्कीम, उडान 2.0. ओके, आणि रेल्वे इत्यादी. ओके, आले लक्षात. सोपा आहे टॉपिक, सगळ्यात एफिशियंट आहे तुमची. ओके, म्हणजे बंदरे म्हणजे जो पाण्यातनं जो ट्रेड होतो किती टक्के होतो सांगा. जवळपास आपल्या जे सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन आहे, मलाका स्ट्रेट किंवा इंडियन ओशन इन जनरल, इट टेक्स अबाउट 90% ट्रेड हा व्हॉल्यूम नी, 75% ट्रेड हा व्हॅल्यूनी होतो. ओके, चल पुढे बघूया. गुंतवणूक मॉडेल्स, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स कुठले कुठले आहेत बघा. बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर, म्हणजे प्रायव्हेट का एका व्यक्तीने किंवा एका खाजगी कंपनीने ते बांधायचं, ऑपरेट करायचं, त्याचे पैसे निघाले की ते ट्रान्सफर करून द्यायचं गव्हर्नमेंटला, हे एक मॉडेल आहे. परत हायब्रिड अॅन्युअलिटी मॉडेल आहे. हायब्रिड अॅन्युअलिटी मॉडेल म्हणजे दोघांनी गुंतवणूक सरकारने करायची, त्यांनी त्यांचं टेक्निकॅलिटी, एक्सपर्टीज, माणसं वगैरे त्यांनी लावावी 60% 60 ते 40%. परत टोलचे पैसे सगळे गव्हर्नमेंट घेणार. ते असे तरतुदी आहेत, 3-4 मॉडेल आहेत, ते बघा तुम्ही नीट. ओके, सहजासहज प्रश्न नाही आहेत, पण आलाच तरी तुम्हाला जमला पाहिजे
आणि नवीन नवीन कमिटीज काय काय रेकमेंड करतायत याविषयी, कुठले कुठले नवीन नवीन मॉडेल्स आले पाहिजेत त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे. ओके, चल, हा सोपा आहे. ओके, मला वाटतं इथं आपलं एक विषय संपतोय, एक महत्वाचा टप्पा संपतोय. अर्थशास्त्र खूप महत्वाचं आहे. ओके, ह्याच्याबद्दल तुम्हाला डीप अभ्यास करायला लागेल, सर्वे वाचायला लागेल, इकॉनॉमिक सर्वे. ओके, चालतंय. पुढे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. विज्ञान व तंत्रज्ञान छोटा टॉपिक आहे, लगेच होऊन जाईल, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. सध्यापुरतं थँक्यू. ओके.